कस्टोडियल डेथचा आहे आणि त्याच्यामुळे कस्टोडियल डेथच्या मॅटरमध्ये इट इज द ऑफेन्स अगेन्स्ट द सोसायटी, इट इज नॉट अन ऑफेन्स अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल. हा समाजाविरुद्ध केलेला जघन्य अपराध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुणाला शिक्षा द्यायची आणि कुणाला शिक्षा न्याय द्यायची हा अधिकार सर्वस्वस्वरी न्यायालयाला आहे. परंतु ह्या केसमध्ये कॉन्स्टिट्यूशनचा जो सेकंड पिलर आहे, ज्याला आपण ब्युरोक्रेट्स म्हणतो, त्या ब्युरोक्रेट्सने स्वतःच न्यायाच्या नावाखाली अन्याय केलेला आहे, त्याचा मर्डर करून, असं माझं स्पष्ट मत आहे. विशेष सरकारी वकिलांनी आज दीड तास युक्तिवाद केला आणि त्यांनी कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला की अजून FIR न होण्याची काय कारण आहे. तर त्याबाबत नेमकं कोर्टात काय झालं? जर मॅजिस्ट्रेट रिपोर्ट स्पष्ट आहे आणि हायकोर्टाने सांगितले की संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल कर, ते अजून का होत नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी की अक्षय शिंदेचा ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस अक्षय शिंदेच्या विरोधात 307चा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या बाजूने अक्षय शिंदेचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट दाखल केला. ह्या दोघांचीही चौकशी, एकाची ॲक्सिडेंटल डेथ इन्क्वायरीची चौकशी होईल आणि अक्षय शिंदेच्या विरोधामध्ये जो होईल FIR त्याचा तपास होईल. या दोघांचीही इन्क्वायरी तपास आपल्या CID कडे होता. सबसिक्वेंटली ॲज पर द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 196 ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास साहेबांकडे याची न्यायिक चौकशी चालली. म्हणजे समजून घ्या, हे दोन चौकशी ज्या आहेत, ADRची आणि तपासाची, ही कुणाकडे आहे? या दोन्ही चौकशा तपास ह्या पोलिसांकडे, म्हणजे काय दुसऱ्याच पिलरकडे, आणि तिसरा जो होता तो थर्ड पिलरकडे होता न्यायिक चौकशी.